पहा काल आपण इथपर्यंत आलो कारण की लाईन गेल्यामुळे आम्हाला थांबावं लागतं. त्या ठिकाणी एक कंडिशन आहे, फोर्थ कंडिशन. थर्ड कंडिशन आपण काय डिस्कस केली. इफ ए अँड बी बोथ सेट आर इक्वल सेट देन बोथ आर सबसेट टू इच अदर. दोन सेट जर इक्वल सेट असेल तर हे दोन्ही एकमेकाचे काय असतात तर सबसेट असतात. त्याला सबसेट रिलेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर एक अजून कंडिशन आहे, फोर्थ कंडिशन. Here he if A is लिहून दाखव. If A is a subset of B, जर A सेट जर B चा सबसेट असेल and B is a subset of A, म्हणजे याचा अर्थ काय हे दोन्ही सेट एकमेकांचे सबसेट आहेत. If A is subset B and B is subset A, A सबसेट B चा मीनिंग होतो की A मधले सगळे एलिमेंट B या सेट मध्ये आहेत आणि B सबसेट A चा मीनिंग असा होतो की B या सेट मध्ये सगळे एलिमेंट A मध्ये आहेत. म्हणजे A मधले सगळे B मध्ये, जस्ट लाईक A मधले सगळे एलिमेंट B मध्ये आहेत आणि B मधले सगळे एलिमेंट A मध्ये आहेत. जर असं होत असेल, जर असं असेल देन A and B both are equal set. तर हे दोन्ही सेट एकमेकांचे काय असतात, इक्वल सेट असतात. ओके. तर त्यानंतर आहे नेक्स्ट टॉपिक आपला एक क्लास एक्झाम्पल या सबसेट रिलेशन वरून लक्षात घ्या. एक सेट लिहितो, सेट ए सेट मध्ये एलिमेंट लिहू 1 2 3. दॅट्स इट. एक सेट लिहिला आहे, लक्षात द्या थोडं काळजी घेऊ. एक सेट मधले एलिमेंट आहे 1 2 3 आणि करायचं काय, वी हॅव टू राईट ऑल पॉसिबल सबसेट ऑफ सेट ए. म्हणजे मला असे सेट लिहायचे आहे, सर्व पॉसिबल असे सेट लिहायचे आहे की ते सर्व सेट ए सेटला सबसेट असेल. लक्षात घ्या. तर कोणकोणते राहील पहा सोल्युशन. सगळ्यात पहिले एक सेट बी लिहितो, प्रत्येकाचे नाव वेगवेगळे. लक्षात द्या, मला नेमकं करायचं काय, असे सेट लिहायचे आहेत की त्या सेट मधले सगळे एलिमेंट ए सेट मध्ये असेल. वी हॅव टू राईट ऑल पॉसिबल सबसेट ऑफ सेट ए. ठीक आहे. मग सेट बी घेऊ आपण. सोल्युशन टू स्टार्ट केलं. सगळ्यात पहिले तुम्ही हा सेट लिहितो 1 2 3 आहे. बी सेट मधले सगळे एलिमेंट ए सेट मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी मला म्हणता येतं हियर बी इज अ सबसेट ऑफ ए. आहे बी इज अ सबसेट ऑफ ए. दुसरा सेट लिहितो मी सी सेट मध्ये एलिमेंट लिहितो 1 2. सी सेट मध्ये सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत. सो देयरफॉर आय कॅन राइट सी इज अ सबसेट ऑफ ए. पुन्हा एक सेट पुन्हा लिहितो डी 1. एकच एलिमेंट लिहितो 1. ठीक आहे. म्हणजे डी या सेट मध्ये सगळे एलिमेंट ए या सेट मध्ये आहे. सो डी इज अ सबसेट ऑफ ए. ओके. त्यानंतर ई सेट लिहितो, एम्प्टी सेट. या ई सेट मध्ये एकही एलिमेंट नाही, म्हणजे ज्याच्यात जेवढे एलिमेंट आहेत सगळे ए सेट मध्ये आहेत. आहे की नाही. म्हणून या ठिकाणी मला म्हणता येते ई इज आल्सो सबसेट ऑफ सेट ए. सो दीज आर ऑल द पॉसिबल सबसेट ऑफ सेट ए. ठीक आहे. तर त्यानंतर पहा अजूनही याचे सेट लिहिता येतात आपल्याला. जसं इथे मी सिंगल 1 लिहिला, मी सिंगल 2 लिहू शकता, सिंगल 3 लिहू शकता. तर सो मेनी सबसेट वी कॅन राईट ऑफ सेट ए. चे अनेक सबसेट आपल्याला या ठिकाणी, पुष्कळ सबसेट आपल्याला या ठिकाणी लिहिता येते. त्यानंतर पहा
युनिव्हर्सल सेट नेक्स्ट टॉपिक आहे. आता हा युनिव्हर्सल सेट नेमका काय आहे? व्हॉट इज मीन बाय द युनिव्हर्सल सेट? Universal set is a bigger set which accommodated म्हणजे समाविष्ट करून घ्या, which accommodate all the remaining set which are under consideration of it. म्हणजे याचा अर्थ काय बा? असा एक सेट दिलेल्या सर्व सेट पैकी की तो सेट राहिलेल्या सर्व सेटला काय करतो? स्वतःमध्ये सामावून घेतो. ठीक आहे. बट नो एनी एलिमेंट ऑफ द अदर सेट एक्सक्लुडेड फ्रॉम द गिवन सेट. म्हणजे नो एनी एलिमेंट इन द रिमेनिंग सेट विच आर नॉट इन द युनिव्हर्सल सेट. पण एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की उरलेल्या सगळ्या सेट मध्ये असा एकही सेट नसला पाहिजे की त्यातला एखादा एलिमेंट युनिव्हर्सल सेट मध्ये नसेल. ठीक आहे. एक एक्झाम्पल देऊन दाखवू. जसं मी मुद्दाम इथं ए लिहितो, ए सेट लिहितोय. 1 2 3 4 5 0 पासून सुरू होतो. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 8 हा एक सेट लिहिला. ठीक आहे. बी सेट लिहितो. बी इज द सेट ऑफ इवन नंबर 2 4 6 8. ठीक आहे. सी इज द सेट ऑफ ऑड नंबर that is 1 3 5 7 9. D is the set of prime number that is 2 3 5 7. E set लिहितो. It is a multiple of 5 8. ठीक. आता बघा या ठिकाणी सगळे सेट लिहिले. या सेटला जर तुम्ही ऑब्झर्व करतो म्हटलं तर एक गोष्ट लक्षात घ्या. या सगळ्या ऑल 5 सेट्स मध्ये, या सगळ्या 5 सेट्स मध्ये हा सेट असा आहे. कोणता? सेट ए. सेट ए असा आहे की या सेटला उरलेले सगळे सेट सबसेट आहे. हियर B is the subset of A आहे. B मध्ये सगळे एलिमेंट A मध्ये आहे. C is the subset of A. C मध्ये सगळे सेट A मध्ये आहे. D मध्ये सगळे एलिमेंट A मध्ये आहे आणि E मध्ये सुद्धा सगळे एलिमेंट A मध्ये आहे. ठीक आहे. सो आउट ऑफ ऑल these sets, set A is a bigger set which accommodate all the remaining sets. Again, म्हणजे हा ए सेट असा आहे की तो सर्व उरलेल्या सर्व सेटला स्वतःमध्ये काय करतो? अकोमोडेट करतो, समाविष्ट करतो. सो दॅट्स व्हाय द सेट ए कॅन बी कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल सेट. तर सेट ए हा काय झाला? युनिव्हर्सल सेट झाला. पण कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? विथ रिस्पेक्ट टू द बी सी डी अँड ई. ह्या उरलेल्या 4 सेटच्या रिस्पेक्ट मध्ये ए सेट काय झाला? युनिव्हर्सल सेट झाला. आणि म्हणून युनिव्हर्सल सेट जनरली डिनोटेड बाय कॅपिटल यू. युनिव्हर्सल सेट हा यू ने डिनोट केला जातो. द युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू. लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी मला या सेटला युनिव्हर्सल सेट आहे असं का म्हणता येते? बिकॉज आउट ऑफ ऑल these sets, this set, that means the U set is a bigger set which accommodate all the remaining set under consideration. Okay, so that is the definition. That definition टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे. पुन्हा एकदा याच्यातली वाचून दाखवतो. Think a bigger set which will accommodate all the given set under consideration, which in general is known as the universal set. तर याच पद्धतीने आहे. तर युनिव्हर्सल सेटचे काम आपल्याला आहे. त्याचे एक दुसरं एक्झाम्पल लिहितो. युनिव्हर्सल सेटची डेफिनेशन लिहिल्यानंतर या ठिकाणी असं लिहू आपण. हियर
काही तुमच्या थोडंसं बियॉन्ड चालू. या ठिकाणी पहा हिअर B is a subset of U, comma that is C is a subset of U, त्यानंतर D is a subset of U and E is also subset of U. So therefore set U is a universal set. Universal set. So therefore the set U can be called as a universal set. So write the example after the definition here. Definition नंतर एक example मिळणार आहे तुम्हाला. त्यानंतर पहा एक साधे एक्झाम्पल आहे. याच्यातला कोणता सेट हा युनिव्हर्सल सेट आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर मी त्याला सेट यू म्हणणार. ठीक आहे. A is a set of student in RV. ठीक है. A is a student. A is a set of student in Wardha. In Wardha. ठीक है. A is a set of students in Maharashtra. A is a student. A is a set of student in कृषक कन्या विद्यालय. सॉरी दुसरं टाकतो काही वेगळे लोक आपल्याकडे. A is a set of student in India. आता या ठिकाणी पहा. या ठिकाणी हे सगळे सेट लिहिलेले आहेत. अजून एक सेट लिहितो. याचे नाव मी वेगळे लिहिलं पाहिजे. एकच लिहितो. B C D आणि E. E is a set of student in विदर्भ. ठीक आहे. विदर्भामधले स्टुडंट. आता या ठिकाणी पहा याच्यातला कोणता सेट हा युनिव्हर्सल सेट होऊ शकतो. पहा या ठिकाणी या सेटमध्ये बी या सेटचा जर विचार केला तर पूर्ण वर्धा डिस्ट्रिक्ट मधले स्टुडंट आहे. म्हणजे त्यात आर्मीतले आहे. या ठिकाणी हे सी द सेट ऑफ इन महाराष्ट्र. हे महाराष्ट्रातले स्टुडंट आहे. म्हणजे याच्यात आर्मीतले स्टुडंट आले, वर्धेतले स्टुडंट आले. डी इज द सेट ऑफ स्टुडंट इन इंडिया. पूर्ण भारतातले इंडियातले स्टुडंट म्हणजे महाराष्ट्रातले आले, वर्धेतले आले आणि आर्मीतले आले. ई इज अ सेट ऑफ स्टुडंट इन विदर्भ. विदर्भ म्हणजे अर्धा महाराष्ट्र. महाराष्ट्रापेक्षा कमीच आहे. फक्त आपला इकडचा एरिया. तर या विदर्भामध्ये आर्मीतले येणार, वर्धेतले येणार. हे दोनच सेट याचे सबसेट आहे. महाराष्ट्रातला सेट त्याला सबसेट नाही. म्हणून या ठिकाणी हा डी सेट असा आहे. डी सेट असा आहे की तो बिगर सेट असून तो बाकी सर्व सेटला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो. दॅट मीन्स द सेट डी हा त्याचा काय झाला युनिव्हर्सल सेट. म्हणून या ठिकाणी लिहितो हिअर सेट डी इज अ युनिव्हर्सल सेट. आलं लक्षात. So set D is a universal set because it accommodate all the remaining set. म्हणजे आता B बाकी सगळे सेट A सेट B सेट C सेट आणि E सेट हे तीन आणि हा खालचा हे चारही सेट सबसेट आहे कशाचे D चे. म्हणून या ठिकाणी मला म्हणता येते की A is a subset of D, B is a subset of D, E is a subset of C राहिला. C is a subset of D and E is also subset of D. So therefore ही कंडिशन
हे सगळे सेट फॉलो करतात, म्हणून याच्यातला डी सेट हा काय झाला, युनिव्हर्सल सेट. ओके, सो दॅट इज द युनिव्हर्सल सेट. हे याचं एक्झाम्पल तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला, नेक्स्ट सेटचा टाइप आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट काय? कॉम्प्लिमेंटरी सेट हा एकट्या दुकट्याने लिहिता येत नाही. तो नेहमी युनिव्हर्सल सेटच्या रिस्पेक्ट मध्ये लिहिला जातो. आता युनिव्हर्सल, आता कॉम्प्लिमेंटरी सेट म्हणजे काय? जसं यू सेट आहे, युनिव्हर्सल सेट आहे, दॅट इज 1 2 3 4 and 5 6, and the set A is the set of element that is 2 4 6. ठीक है, 2 4 6 is a element. So what is the complement of set? Complement of the set is denoted by, आता complement set हा इंडिविजुअल नाही राहत. मी तुम्हाला पहिले बोलतो कॉम्प्लिमेंट सेट हा इंडिविजुअल नाही. कॉम्प्लिमेंट सेट मला कोणत्या तरी सेटचा घ्यावा लागतो. जसं या ठिकाणी हा युनिव्हर्सल सेट आहे, हा सेट ए आहे, हा सेट काय ए आहे, आणि या ठिकाणी ए हा यू चा सबसेट असलाच पाहिजे. इफ ए इज अ सबसेट ऑफ यू, युनिव्हर्सल सेट म्हणजे ए सेटचा कॉम्प्लिमेंटरी सेट लिहायचा आहे मला, पण तो कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? युनिव्हर्सल सेटच्या रिस्पेक्ट मध्ये. मग तो कसा लिहायचा मला? कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज डिनोटेड बाय ए डॅश. आता कॉम्प्लिमेंट ऑफ सेट म्हणजे काय? म्हणजे या सेट मध्ये अशी कोणती एलिमेंट येणार आहे, तर या ए कॉम्प्लिमेंट मध्ये अशी एलिमेंट येणार आहे जे यू सेट मध्ये आहे, सॉरी ए सेट मध्ये, यू सेट मध्ये आहे पण ए सेट मध्ये नाही. लक्षात घ्या, पुन्हा सांगतो. वी हॅव टू राइट the element in the complement of A such that which are in the set U but not in the set A. म्हणजे असे एलिमेंट मला लिहायचे आहे जे U सेट मधले एलिमेंट मला इथे लिहायचे आहे, पण असे एलिमेंट जे A सेट मध्ये नाही, म्हणजे A सेट मध्ये असणारे एलिमेंट इथे लिहिता येत नाही. जसं 1 हा U मध्ये आहे, A मध्ये आहे का? नाही, म्हणजे 1 इथे येणार आहे. त्यानंतर 2 ए सेट मध्ये आहे, 2 लिहिता येणार. 3 यू सेट मध्ये आहे पण याच्यात नाही आहे, म्हणजे 3 लिहिता येणार. 4 इथे आहे, 4 लिहिता येणार. 5 इथे नाही आहे, म्हणजे 5 लिहिता येणार. 6 इथे आहे, लिहिता येणार नाही. सो दिस इज द कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट. सो इट इज ए कॉम्प्लिमेंट. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे दोन सेट आहेत, हे दोन सेट हे नेहमी एकमेकाला डिजॉइंट असतात. डिजॉइंट असणे म्हणजे काय? देयर इज नो एनी कॉमन एलिमेंट. या दोन सेट मध्ये एकही कॉमन एलिमेंट राहणार नाही, राहतच नाही. लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी मी क्लिअर लिहितो, सेट ए अँड इट्स कॉम्प्लिमेंट, सेट ए अँड इट्स कॉम्प्लिमेंट म्हणजे कोणता? ए कॉम्प्लिमेंट. याला असं असतं की ए कॉम्प्लिमेंट किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ ए हॅव नो एनी कॉमन एलिमेंट. कॉमन एलिमेंट याच्यात एकही कॉमन एलिमेंट तुम्हाला मिळणार नाही आणि नसायलाच पाहिजे. तेव्हाच या ए कॉम्प्लिमेंटला, हा ए कॉम्प्लिमेंट कोणाचा आहे? तर या ए सेटचा आहे. याला कॉम्प्लिमेंट ऑफ ए असं म्हटलं जाते. मुद्दा लक्षात घ्या. So what is complement of the set A? What is complement of the set A? पुन्हा लक्षात घ्या, डेफिनेशन सांगा. What is complement of the set A? The element of set A complement is there, is like that. The element which are in the set U but not in the set A. What is complement? What is complement of set A? The element which are in the set U
बट नॉट इन द सेट ए. म्हणजे ए कॉम्प्लिमेंट मध्ये असे एलिमेंट असायला पाहिजे जे यू मध्ये आहे पण ए मध्ये नाही. असेच एलिमेंट जे यू मध्ये आहे पण ए मध्ये नाही. मग यू मध्ये आहे आणि ए मध्ये नसणारे एलिमेंट कोणते? 1 3 5. सो इट इज ए कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. तर याची वेन डायग्राम कशी दिसते पहा. मी याची वेन डायग्राम काढून दाखवतो. तुम्हाला वेन डायग्राम काढायची आहे. जनरली युनिव्हर्सल सेट हा रेक्टँगलने दाखवायचा. जनरली युनिव्हर्सल सेट कशाने दाखवायचा? रेक्टँगलने. ठीक आहे. आता याला नाव देऊ. युनिव्हर्सल सेटचं नाव राईट अप्पर कॉर्नरवर अशा पद्धतीने लिहायचं. राईट अप्पर कॉर्नर म्हणजे हा पूर्ण बोर्ड जर माझा युनिव्हर्सल सेट असेल तर मी इथं नाव देणार. ठीक आहे. सो इट इज अ युनिव्हर्सल सेट. आता ए सेट काय आहे? युनिव्हर्सल ए सेट काय आहे? 2 4 6. आता हा सबसेट आहे. ए सेट यू चा काय आहे? सबसेट आहे ना. सबसेट आहे म्हणजे ए मध्ये सगळे एलिमेंट यू मध्ये असायलाच पाहिजे. ए मध्ये सगळे एलिमेंट कुठे असायला पाहिजे? यू मध्ये असायला पाहिजे. म्हणजे इथे ए सेट काढा. याला नाव देऊ ए सेट. ए चे एलिमेंट आहे 2 4 6. आता 2 4 6 एलिमेंट कुठले आहेत? ए सेटचे. पण लिहिले कशात आहे? युनिव्हर्सल सेटच्या आतमध्ये. ह्या बॉर्डरच्या आतमध्ये लक्षात घ्या. ही जी बॉर्डर मी काढलेली आहे या बॉर्डरच्या आतमधली प्रत्येक गोष्ट युनिव्हर्सल सेटची आहे. म्हणजे आता मी युनिव्हर्सल सेट मध्ये किती एलिमेंट लिहिलेले आहे? ऑलरेडी 2 4 6 ऑलरेडी मी युनिव्हर्सल सेट मध्ये लिहिलेले आहे. पण युनिव्हर्सल सेट मध्ये एलिमेंट कोणते आहेत? तर 1 आहे लिहिला. 2 ऑलरेडी लिहिला आहे. 3 आहे हे की नाही. त्यानंतर 4 आहे. 4 ऑलरेडी मी लिहिलेलाच आहे. 5 लिहा लागेल मला. 5 6 लिहिलेलाच आहे. आता काय झालं युनिव्हर्सल सेट? आता बघा याच्यामधला ए कॉम्प्लिमेंट कोणता आहे? ए कॉम्प्लिमेंट कोणता आहे? तर हा जो पार्ट आहे रेक्टँगलच्या आतमधला. रेक्टँगलच्या आतमधला पण या सर्कलच्या बाहेरचा हा जो पार्ट आहे हा जो शेडेड पार्ट मी दाखवत आहोत याला म्हटलं जाते ए कॉम्प्लिमेंट. सो इट इज अ ए कॉम्प्लिमेंट. लक्षात घ्या. अ पार्ट which is inside the rectangle but outside the circle. So it is a complement A. म्हणून हा ए कॉम्प्लिमेंट सेट झाला. मुद्दा लक्षात आला मला काय म्हणायचं आहे? तर याला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो. व्हॉट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए? ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? द एलिमेंट which are in the set U but not in the set A. ठीक. तर ही झाली त्याची डायग्राम. ही सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल या ठिकाणी लिहायचे. अजून याच्या काही कंडिशन्स आहेत, प्रॉपर्टी आहेत. तसं एक दुसरं एक्झाम्पल घेतो त्याच्यावरून त्या प्रॉपर्टी बघू. त्या कंडिशन्स एक एक्झाम्पल घेतो. इफ U be the set of element that is 10 12 10 12 14 16 18 20 22. ठीक है. ठीक है. and the set A that is सेट ए मधले एलिमेंट चाहिए 12 16 20. सॉल्यूशन है. सो राइट कॉम्प्लिमेंट ऑफ ए एंड कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट. याला कसं वाचायचं बघा. कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सेटचा पुन्हा कॉम्प्लिमेंटरी सेट. कॉम्प्लिमेंटरी सेटचा पुन्हा कॉम्प्लिमेंटरी सेट. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. कॉम्प्लिमेंटरी सेट हा नेहमी युनिव्हर्सल सेटच्या रिस्पेक्टनेच लिहावा लागतो. ठीक आहे. आता या ठिकाणी मग तो कोणाचा कॉम्प्लिमेंटरी असो
कॉम्प्लिमेंटरीचा कॉम्प्लिमेंटरी असो, मी कॉम्प्लिमेंटरीचा कॉम्प्लिमेंटरीचा कॉम्प्लिमेंटरी असो, ठीक आहे, हे डबल कॉम्प्लिमेंटरी आहे. सोल्युशन मी स्टार्ट करतो. हिअर युनिव्हर्सल सेट आहे आपला 10 12 16 सॉरी 14 16 18 20 आणि 22, ठीक आहे. सेट ए दिलेला आहे 12 16 आणि 20. काय लिहायचं आहे मला? ए कॉम्प्लिमेंट सगळ्यात पहिले फाइंड आउट करायचं आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ ए. द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए म्हणजे काय लिहायला? असे एलिमेंट जे सेट यू मध्ये आहे पण ए मध्ये नाही. मग ए मध्ये नसणार एलिमेंट 10 आहे, 12 ए मध्ये आहे, हा लिहिता येणार नाही, हे 12 नाही लिहिता येणार. 14 याच्यात नाही आहे, 14 लिहावं लागेल. 16 याच्यात आहे, 16 नाही लिहिता येणार. 18 याच्यात नाही आहे, 18 लिहावं लागेल मला, ठीक आहे. 20 याच्यात आहे, 20 लिहिता येत नाही. 22 याच्यात नाही आहे, 22 लिहावं लागेल. सो इट इज अ कॉम्प्लिमेंट ऑफ ए. लक्षात घ्या, हा झाला कॉम्प्लिमेंट ऑफ ए. आता त्यानंतर जसं आपण या कॉम्प्लिमेंटरी सेट ए सेट आणि यू सेटच्या रिस्पेक्ट मध्ये लिहिला की नाही? आता मला काय लिहायचं आहे? आता लिहायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंट. म्हणजे आता ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंटरी सेट लिहायचा. ए कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंटरी सेट लिहायचा आहे. तो कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये लिहायला लागेल मला? युनिव्हर्सल सेटच्या रिस्पेक्ट मध्ये लिहायला लागेल. आता लिहितो आपण. म्हणजे या ठिकाणी मला असे कोणते एलिमेंट लिहायला लागेल? असे एलिमेंट मला इथे लिहायला लागेल की जे यू मध्ये आहे पण ए कॉम्प्लिमेंट मध्ये नाही. मग ए कॉम्प्लिमेंट मध्ये नसणारे 10 आहे, 10 लिहिता येणार. 12 याच्यात नाही आहे, 12 लिहायला लागेल पहिले, ठीक आहे. 12 नंतर 14 आहे, 14 नाही लिहिता येणार. 16 याच्यात आहे पण याच्यात नाही आहे, 16 लिहायला लागेल. 18 याच्यात आहे, नाही लिहिता येत. 20 याच्यात नाही आहे, 20 लिहायला लागेल, ठीक आहे. 22 याच्यात आहे, 20 लिहिता येत, 22 लिहिता येणार नाही. झालं. याच्यात हाच सेट राहील 12 16 आणि 20. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक गोष्ट या ठिकाणी तुमच्या एक लक्षात येईल. मी याची कंडिशन सांगतो. ए कॉम्प्लिमेंट समजला, त्याच्यानंतर या कॉम्प्लिमेंटरी सेटचा कॉम्प्लिमेंटरी सेट आला, लक्षात आला. तर नेहमी लक्षात ठेवा कोणताही ओरिजिनल सेट आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंटरी सेट हे नेहमी इक्वल आहे. द गिवन सेट पहा ए सेट मध्ये एलिमेंट कसे आहे 12 16 20 आणि कॉम्प्लिमेंट ऑफ ए कॉम्प्लिमेंटचा एलिमेंट काय 12 16 20. ओके, सो complement of a complement is always equal with the actual A set. ठीक, so that is the condition. तर हे प्रॉब्लेम म्हणून हे एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या कॉम्प्लिमेंटरी सेट मध्ये लिहून ठेवायचं आहे. त्यानंतर आहे एक सेकंड, याच्यात रिमेंबर धिस दिलेला आहे पेज नंबर 10 वर खाली इथे. तर याच्या प्रॉपर्टीज मी बोलता बोलता तुम्हाला सांगितलेल्या आहेत, काही फायच्या लागलेल्या आहेत, तर त्या पाहू आपण. मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण त्याला खूप मोठा व्हिडिओ होता. तर याच्यातली प्रॅक्टिस सेट 1.3 आहे. 1.3 चे जेवढे पॉसिबल तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात स्वतःच्या मनाने ते करायला पाहिजे. ठीक आहे, हो.